शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ सकाळ उठून आता चालू पाणी आणायला. पाणी संपलं होतं, आता पाणी आणायचे. आंघोळ करायची होती अजून, तर पाणी आणल्यावरती आंघोळ करूया. पाण्याला जायच्या आधी पप्पा म्हणले मला चष्मा देऊ आता पप्पांना. जरा ना चष्मा. गाडीच्या चाव्या बी घेतल्यात आणि पाण्याचं कार्ड बी घेतले. तर ह्या गाडीवरती पाणी आणायचे. गाडी खराब झाली, टाकी बी हलते, टाकी नीट करायची, इल्डिंग तुटली याची. पाण्याच्या प्लॅन्टवर आलतो, पाणी भरून घेतलं होतं. म्हणलं तर आसपास बघावं कसलं भारी सकाळ सकाळ. आज मला गार पाण्याने आंघोळ करायची होती, तरी मुद्दाम पाणी ठेवले. बघा पातेल्यात पाणी ठेवले. मी आता उद्या परवापासून रोज गार पाण्याने आंघोळ करतो. माझी आंघोळ झालेली आहे मित्रांनो. आता काहीतरी नाश्ता करतो, नाहीतर पोटात कावळी ओरडते. आईने असा बी चहा चपाती ठेवलेली नाही आणि मला म्हणले आज हे घर झाडून घे आणि तू काहीच कामाचं नाही. तिला म्हणलं हे घर संध्याकाळपर्यंत असंच ठेवणार. माणूस काम करून बी नाही केल्यावर म्हणले हे घर असंच ठेवणार. कचरा कुचरा इथं ही इकडे ही असंच ठेवणार. आणि चपाती, बटाटा आणि चपाती खाऊया नाश्ता. एक नंबर. थोडं मीठ कमी. पप्पांनी यारड्या केल्या तर मित्रांनो, पण त्यांच्याकडून वजन होत नाही. आणि ती काटायचं आहे ना, ही वरचा भाग आहे ना ढिल्ला झालाय. मग आता मला वजन करायला लागले. आपण बघू वजन किती भरते. पप्पांना काही जमत नाही. याचं ही हुक आहे ना, ही हुक ह्याला अडकून आता बघू वजन किती झालंय. चुकीचं धावतोय काटा. डायरेक्ट केजीतच धावतोय. काट्यामध्ये वजन 1078 धावते. बघायचं का? 1078 धावते. पप्पांना सांगू आता 1078 धावते काट्यामध्ये वजन. 1078 धावते. ती काय झालं असेल, ती काटा आटून ती लाट काय नाही, ती लूट झाले. वजन होते. नाही फॉल्टी नाही, तेच धावते. त्याला काय करतो आज खोलतो. मित्रांनो पप्पाला वावरात जायचंय. आता आपण मस्तपैकी डबा बघून रेडी करू आणि आपण बी वावरात सोडू. मित्रांनो डबा तर भरलाय, पण त्याच्यात फक्त कालून भरलंय. आणि एक डबा ते आमच्या मावशीकडे, पण त्यात पिशवीत भरायचं, पण घरात पिशवीच गावाना. एवढी मोठी आबळ झाली. शेवटी दुसरा डबा भरलाच. असून माहिती आहे डबा आहे, पण तरी दुसऱ्यांना त्रास द्यायचा असं चाललंय करायचा प्रयत्न येईल म्हणून आपल्या शाबासकी मिळाली आहे पप्पांकडून. व्हेरी गुड. मित्रांनो आमच्या इथं आहे लग्न, त्याच्यामुळे तुम्हाला नीट आवाज ऐकू यायचा नाही. आज आपल्याला आहे ना सगळं घरी आहे ना, म्हणजे कचरा साफ करायचा आपल्याला आज घरातला. पण आता उरूस जवळ येतोय ना, उरुसाला आमच्या इथे कचरा म्हणजे घर नीटनेटकं साफ करतात. आता पहिला आपण खाल्लं सगळं साफ करून घेऊ. आईला सरप्राईज द्यायचं आपल्याला. आता दिवण आपण सारखवलाय आणि इकडं लावलाय, बघू शकतात मरणाची गाणी. त्यामुळे आपल्याला आईला सरप्राईज द्यायचंय. एवढं आता जाळून घेतले आपण मस्तपैकी. आता फरशा पुसायच्यात. बघू शकता एवढा कचरा निघलाय. आता आपल्याला हे झाडायचे, परत या सोप्या खालचं काढायचे, ह्याच्या खालचं काढायचे, परत कपाटावरचं काढायचे. लय काम आहे आज. ही आता फरशी दावली ना तुम्हाला, ती फरशी आपण पुसून घेऊ मस्तपैकी, कारण का परत पोचे नीट पुसता येणार नाही. ती फरशी पुसाय पाणी आणलंय, बघू शकतात फडकं बी आणलंय. आता एवढ्या फरशी आपल्याला पुसून घ्यायची. फरशी पुसून घेऊ आता मस्तपैकी चकाचक. आज काय दिवसभर आपल्याला हेच काम आहे. लय काम आहे या फरशा पुसायला. तुमच्यासाठी बी काम आहे. आपल्या उरसाला या लय फरशा पुसायची काम राहिले अजून. आता छानपैकी मस्त पुसून झाले. आता ह्या सोप्याला हलवायच्या आपल्याला. याच्या खाली बी बरंच घाण निघाल. आज आपण ही मोहीम हातात घेतली, पण आपला लय माज मोडणार आहे. एवढा नाही कचरा त्या दिवशी चाडलं होतं आणि तिथं नाही कचरा, त्यामुळे एवढा कचरा फक्त इथं निघला. एवढा कचरा
जाळे हिचं बोसड आणलं मरणाचे जाळे. ही आता फरशी दावली ना तुम्हाला, ती फरशी आपण पुसून घेऊ मस्तपैकी, कारण का परत पोचे नीट पुसता येणार नाही. ती फरशी पुसाय पाणी आणले बघू शकतात, फडकं बी आणले. आता एवढा फरशी आपल्याला पुसून घ्यायची. फरशी पुसून घेऊ आता मस्तपैकी चकाचक चकाचक. आज काय दिवसभर आपल्याला हेच काम आहे. लय काम आहे या फरशा पुसायला. तुमच्यासाठी बी काम आहे. आपल्या उरसाला या लय फरशा पुसायची काम राहिलेत अजून. आता छानपैकी मस्त पुसून झाले. आता ह्या सोप्याला हलवायच्या आपल्याला. याच्या खाली बी बरंच घाण निघाल. आज आपण ही मोहीम हातात घेतली, पण आपल्याला लय माज मोडणार आहे. एवढा नाही कचरा त्या दिवशी चाडलं होतं आईने, तिथं नाही कचरा, त्यामुळे एवढा कचरा फक्त इथं निघला. एवढा कचरा जाळे हिचं बोसड आणलं मरणाचे जाळे. पॅकेट मोठा बगडा काय, कारण का पाण्याखाली लय जाळे, लय अति प्रमाणात जाळे. अवघड झाले. आता काढून पस्तावले, आता काढायच लागून. सरप्राईज आहे शेवटी. पावरून आता जागच्या जागी लावलेलं आहे. लय माज मोडलाय. टापटिप्पणा केलाय. आता सरप्राईज द्यायचे आईला. एवढं काम करून मला लय ताण लागले. आता ताण पितो. ताण म्हणजे पाणी पितो. बोलाय सुचा नाही हो काय. लय बेकार काम केले. मला तर आधी दम्याचा त्रास आहे. तर हे फडकं वाळले ना, त्याला वल्ल करू, नाही तर आपल्याला दिवसभर गरम पाणी प्यायला लागेल. आता आपल्या दिवसभर त्या ह्याच्यात जाणार. तर आपल्याला टेबल आणि त्याच्या खालचा राडा काढायचा आहे. मग नंतर कपाट घ्यायचं. मग झालं का मोकळत झालो आपण. पण एवढ्यालाच मला 12-1 वाजते. मला लय घाम आलाय. अर्धा तास तर थांबलो ना, अख्खी आंघोळ होती मला. इथं बी लय घाण आहे काय, बाहुबली सारखी घाण. आणि इकडे टेबल सरकून ठेवलाय बाहुबली सारखा. ह्या टॅबला खाली एवढा कचरा निघलाय. टॅबला खाली आणि ह्या गोण्यांखाली दोघांचा मिक्स कचरा आहे. लयच कचरा निघलाय. तरी त्या कोपऱ्यात कचरा राहिलाय. आणि पहिलं पांढरं दिसायचं, आता काळ चिकूड झालंय. दोन वस्तून खालून पुसून घेतल्यामुळे लयच काळ झाले. आता परत पाणी बदलायला लागेल. स्वच्छ पाणी भरले आणि 15 मिनिटातच घाण पाणी होणार, कारण की इतकं घरात कचरा आहे. पाणी आणि मागाचे घाण पाणी इकडे फेकून दिले असं इकडे. हे स्वच्छ पाणी परत म्हणता नाही तर मला कसलं काळं डॅम पाणी दिलंय. एवढंच पुसून घेतलंय फक्त. एवढं आणि ह्याच्या खाली पुसून घेतलंय. एवढं पाणी काळं झालं. रुपयाला प्यानचा तवा घेतला होता. काही काहीच कामाचा नाही. ह्याच्या उतापाच बोलत नाही. आणि तो बाबा आला की परत द्यायचा त्याला माघार. तो अजून आला बी नाही. गुण मकून आपल्या बोकांडी पडलाय. बघू शकता तुम्ही. त्याची जागा त्याला देऊन टाकली. परत नको भांडण व्हायला. तसं नाही, मजा करतोय. आज लयच काम झाले. फक्त कपाट राहिले. आता एक लक्षात आलं की आम्ही जे वावरातले जे पैसे आहेत त्यात वालीचं ते एका पुस्तकात नोंद करतो. पण काय 5-6 आठवडं झालं आम्ही 2-3 तुकडं झाले ते पैसे लक्षात नव्हतं लिहायचं. पण आता लक्षात आले. पण झाडायचं सोडून हे लिहित बसलोय मी. बघतो तरी आता लिहिलोय 900 आणि 175 रुपये लिहिलं. एवढं लक्षात नव्हतं माझ्या. आणि तिथं कचरा ठेवला आहे तसंच भरायचा. पहिला ठेवला आणि इकडे घेतले. आता म्हणलं कचरा काय जाणार नाही आपल्याला, कारण का कचरा लय भरपूर आहे. वारं बी सुटले. अवघड कचरा भरून घेऊ. एवढा सुपलीत कचरा भरून ठेवला ओके मध्ये. आता आईला आल्यावर मस्तपैकी सरप्राईज सांगायचं. घर ओके झाडले. अख्खं घर पुसून घेतले. आता तुम्ही पाणी बघा किती घाण निघले. गटारातलं पाणी तरी बरं असतं, एवढं भंगार निघले. मगाशी असंच वतून दिलं तर बघा कसली घाण आहे. काय मरणाची घाण आहे घरात. अवघड बाबा. मित्रांनो, आज आपण जाऊ रोडला डीजे वाजतोय. माझ्याच मित्राचं लग्न आहे. तुम्ही म्हणता तुझा मित्र मोठा आणतो केवढा. माझं बी वय 23च आहे. पण त्याचं आज लग्न आहे. रोडला जाऊन डीजे जवळ असलं तर तू, नाही तर डीजेची मला एलर्जी. डीजे आपल्यापासून लय लांब आहे, त्यामुळे आपण डीजे पाशी जाऊ शकत नाही. कारण का तिथं माणसं बी आहे. मला डीजेचा आवाज सहन होत नाही. म्हणजे कान फुटतात माझं. कानातून गाण होते.
आज गुरुवार आहे मित्रांनो. आमच्या इथं गुरुवारची लाईट जाते आणि मोबाईलची चार्जिंग कमी राहिलेली आहे. 16% चार्जिंग राहिली आहे. दिवसभर 16%वर काढणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे आता मोबाईल ठेवून द्यावा लागतोय. मित्रांनो, आपण आणले दुसऱ्याच्या वावरातून कणस. 10-12 कणस नाही, 5-6 कणस आणल्यात. बघू शकतात तुम्ही. काही 5 कणस आहे. मस्त काही मीठ तेल लावून मसाला लावून मस्त फ्राय खाऊ. अन्न बघू शकतात आपले ना सैन्स सोलून झाले. फक्त 3 कणस राहिलेत आपले. ते 3 कणस आपण आईला पप्पाला ठेवल्यात. कारण का आपण जर सगळे खाल्ले तर परत त्यांना गावल्या म्हणत्यानं आम्हाला नाही ठेवलं. तुमच्यासाठी कणस ठेवतो. विषय संपला. कणसाचे बनवण्याच्या आधी आपली वाटते मला आंघोळ करावा. लय गरम होते. पाणी आले नळाला आंघोळ करतो फ्रेश होऊन मस्तपैकी ना कणस असे ना मिठात तेलात तळून मसाला कडक खालतो. मध्ये आंघोळ करून झाले. लय गरम होत होतं. बरं झालं आंघोळ केली. आंघोळ नाही करता आता मरून जाताना अशा दिवसात एकतर कूलर बिलर नाही आमच्या घरी. लय अवघड परिस्थिती ना. चटपटत मक्याची दाण्याची रेसिपी बनवायची असेल ना तुम्हाला आत लगेच सांगतो. आणि तव्यात ते टाकले म्हणजे जरा लांबून घेतो. जरा गॅस चालू आहे आणि इकडं मक्याचं दाणं आहे. आता तवा तेल जर तापलं ना मक्याचं दाणं त्यात टाकतो. आता बरोबर मक्याचं दाणं टाकलेत त्यात आपण. त्याच्यात थोडा आहे ना मसाला नाही तर मसाला आणि मीठ टाकू. त्यात थोडं ना मीठ टाकू. मस्तपैकी हलवून घेऊ असं. त्याच्यात टाकायचे अजून की टाकायचे मसाला टाकायचा. मसाला टाकलेले भारी लागतो. बघू शकतात मसाला लावून मक्यामध्ये मक्याच्या दाण्याला तयार केले मी. आता लय भूक लागली खाऊन टाकतो. थोडे ठेवले स्टॉकला. तो बघतो याची चव क्वालिटी असणार मला माहिती आहे. आम्ही लय वेळा करतो असं. एकच नंबर. तुम्ही बी ट्राय करून घ्या. फक्त त्यात मसाले ॲड केलाय. तुम्हाला मागच्या रेसिपी दावलेत मी. तुम्हाला जर ही मक्याची रेसिपी बनवायची असेल ना काही नाही कढईमध्ये थोडं तेल टाकायचं मीठ टाकायचं आणि तेल टाकलं की लगेच ही टाकायचं. मक्याचं दाणं टाकायचं. मग दाणं टाकले मीठ मसाला टाकायचा आणि जरा परतायचं लागतं. एकच नंबर. नमस्कार मित्रांनो. संध्याकाळच्या वाजल्यात 8 पण आमच्या आईला खूप गरम होते. म्हणजे उन्हाळा जेवढा कडक आहे. अजून स्वयंपाक झाला नाही आमचा. बघू शकतात तुम्ही आमचा स्वयंपाक अजून झाला नाही. इकडे स्वयंपाक चालू आहे. शेगडी आम्ही कालवून ठेवले. शेगडी आता कालवून ठेवले. शेगडी होऊ शकतं का नाही काय माहिती. इकडे आईने लावला ते एफएल काय ऐकू ना. मित्रांनो आमचा झाला आहे जेवणाचा टाईम. पण अशी गोष्ट झाली आम्ही दरवेळेस पप्पासाठी थांबतो पण पप्पा आमच्यासाठी जेवाय थांबले नाही. आता आम्ही जेवाय बसायच्या आधी स्वतः जेवाय बसले आणि आम्ही जेवाय बसलो की म्हणतात मला जेवाय सोडून बसले. चला बाहेर गावतो तुम्ही. जेवाय बसले असते मी. आमच्या बरं नाही बसलाय जेवायला होय. आम्ही बी आता उद्यापासून रोज लवकर जेवणार. तुमच्यासाठी थांबणारच नाही. जेवाय केले गवार आणि माझ्या आवडतीचा भात डाळ भात. बघू शकतात डाळ भात आणि गवार केले आणि आईकडून चपाती घेतली मस्तपैकी आणि एकटं जेवाय बसलं होतं आमच्या आधी.